पता नहीं किस रूप में आके नारायण मिल जाएंगे, निर्मल मन के इस दर्पण में राम के दर्शन पाएंगे, राम के दर्शन पाएंगे। घाबरू नका, आज मी काही गाणं वगैरे काही म्हणणार नाही आहो, सांगणार आहो कहाणीच। ह्या गाण्याच्या ज्याही ओळी आहे ते आपल्या जीवनावर कधी ना कधी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये प्रभूचे दर्शन झालेले आहे, पण आपणच मूर्ख कधी समजू शकलो नाही। तर अशीच आज कहाणी मी तुम्हाला प्रभूच्या दर्शनाची सांगणार आहे आणि ह्या कहाणीला ऐकून तुम्हाला खरंच वाटेल की मलाही प्रभूचे दर्शन झाले। तर ही कहाणी खूप ध्यान देऊन ऐका आणि भक्ती प्रवाहामध्ये वाहून जा। तर कहाणीची सुरुवात अशी होते, एक मुलगा राहते, तो 7-8 वर्षाचा असेल। घरचं वातावरण, आई वडील, नातेवाईक सगळे प्रभूच्या भक्तीत लीन असतात। रोज त्याच्या इथं आरती, पूजा, पाठ, सत्संग। त्या मुलावर लहानपणीपासूनच प्रभूवर अत्यंत प्रेम होते आणि तो एक दिवस अशी जिद्द करतो, भगवान श्रीकृष्णासोबत मला ना जेवण करायचं आहे, मी 2-4 पोळ्या तर बांधूनच नेणार आणि भगवान श्रीकृष्णासोबत कधी ना कधी जेवण करणार, अशी त्याची खूप खूप इच्छा होते। कारण त्यानं कुठंतरी ऐकलं होतं की भगवान श्रीकृष्ण बालगोपालांसोबत गप्पा गोष्टी करायला सुद्धा भगवान श्रीकृष्ण येतो, असं त्या मुलांनी भागवत कथेमध्ये कधीतरी ऐकलं होतं आणि ते त्याच्या बिलकुल दिमागात घर बनवून बसलं आणि त्यानेही आपल्या मनामध्ये एक जिद्द केली की मी भगवान श्रीकृष्णासोबत जेवण जरूर करणार। तर काय, आज सकाळपासूनच त्याची इच्छा तीव्र झाली। वेळानं जाऊन आपल्या आईला विचारत होता, आई माझ्यासोबत खरंच का गं भगवान कृष्ण जेवण करायला येणार? ह्या प्रश्नाचं उत्तर त्याची आई खूप प्रेमानं देत होती, अरे हो बाळा, येतो। भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांसाठी कोणत्याही रूपात कधीही येऊ शकतो। तो मुलगा खूप खुश झाला। त्या मुलांनी आज असं ठरवलं की मी आजचं जेवण भगवंतासोबतच जेवणार। तर घरी कुणाला न सांगता तो आपली शिदोरी बांधून निघून गेला भगवानच्या शोधामध्ये, भगवानसोबत जेवण करण्यासाठी। जाता 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 त्याला दुपार झाली, भूक लागली। तो एका नदीच्या काठी जाऊन पोहोचला। तिथे बघतो तर काय, एक म्हातारी पहिलेच बसून होती। त्या म्हातारीच्या डोळ्यामध्ये अत्यंत करुणा आणि तेज होता। म्हातारीने त्या मुलाला बघितलं आणि म्हणाली, अरे बाळा, तू इथं कसा काय? तर तो बाळ म्हणाला, मी भगवंताच्या शोधामध्ये आलो, आजचं जेवण तर मी प्रभूसोबतच जेवण करणार। तिलाही आश्चर्य वाटले, कारण तीही त्याच गोष्टीसाठी आज तिथे नदीच्या काठावर येऊन बसली होती। त्याला भूक लागली। त्याला असं वाटलं की आजीलाही भूक लागली असेल, म्हणून त्याने आपली शिदोरी खोलली, त्याच्यातली एक चपाती काढून थोडीशी भाजी टाकून म्हातारीला दिले आणि म्हणाला, आजी हे घे, तू खा। तर आजी म्हणाली, अरे बाळा, मी एकटीच कशी खाणार, तू पण खा, तुलाही भूक लागली असेल। तर त्या मुलाचं भान विसरून गेलं, तोही खायला लागला। पुन्हा त्यांनी एक चपाती काढली, आजीला दिलं, पुन्हा एक चपाती काढून स्वतःही खायला लागला। असं करता करता त्याच्या 5-6 चपात्या खतम झाल्या आणि संध्याकाळचा टाईम होत आला। आजी म्हणाली, बाळा, संध्याकाळचा टाईम होत आला, तुझे आई वडील तुझी वाट बघत असेल। मुलाला असं वाटलं की आजही माझी इच्छा अधुरीच राहणार, भगवंत माझ्यासोबत जेवण करायला आलेच नाही, काही हरकत नाही, मी पुन्हा कोशिश करणार। असं म्हणून तो रात्र होण्याच्या पहिलेच आजीच्या म्हणण्याने तो घरच्या वाटेला निघून गेला। तो मागं पलटू पलटू आजीकडे बघत होता आणि आजी बी त्याच्याकडे बड्या करुणे नजरेनं बघत होती, मुलगाही त्याच्याकडे बघत होता। असं करता करता तो नजरेच्या आड झाला। म्हातारीला असं वाटलं की आता मलाही निघलं पाहिजे। तीही आपल्या घरी निघून गेली। ती घरी जाताच तिच्या घरची सून, मुलगा,
नातू सगळे विचारायला लागले, अगं म्हातारे, आज तू भगवंताला भेटायला गेलती ना, भेटले का तुझे भगवंत? तर ती म्हणाली, हो भेटले ना. अरे लहानचाच आहे रे, 7-8 वर्षाचा तर असेल. आज त्यांनी मला चपाती चारली, आज मी भगवंतासोबत जेवण केलं. आणि इकडे हा मुलगा आपल्या घरी गेला. संध्याकाळ झाली. त्याचे आई वडील वाट बघत होते. मुलाला दरवाजात बघताच आईने त्या बाळाला कवटाळले आणि म्हणाली, बाळा तू एवढा वेळपर्यंत गेलतास कुठं? किती माझा जीव कासावीस झाला होता. तर मुलगा हसून बोलला आणि म्हणाला, आई आज मला प्रभू मिळाले ग, मी त्यांच्यासोबत जेवण केलं. आई हसली आणि म्हणाली, हो खरं? आई तू म्हणतेस ना की प्रभू कोणत्याही रूपामध्ये आपल्यासोबत भेटायला येऊ शकते? हो बाळा, येऊ शकते आणि येतातही, पण ते लोक खूप भाग्यवान असतात. आई त्यातलाच मी एक. आज मी पण प्रभूसोबत जेवण केले, भगवंतासोबत जेवण केले, माझी चपाती खाल्ली त्यांनी. असं त्याच्या मनामध्ये वारंवार येत होते आणि त्याच्या मनात जसं येत होतं तसं तो आपल्या आईला सांगत होता. असं करता करता रात्रीची झोपेचा टाईम झाला आणि आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवले. आईने त्या बाळाला विचारले, तुनं भगवंतासोबत जेवण केला, पण तुझे भगवंत आहे तरी कसे? तर बाळ म्हणाला, आई प्रभू म्हातारे झाले ग, सांगता येणार नाही की प्रभू कोण्या रूपामध्ये येणार. तर तुमच्याही सोबत कधी ना कधी असं घडलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. कहाणी आवडली असल्यास मला सबस्क्राईब जरूर करा. अशाच भक्ती भरल्या कहाणी मी तुमच्यासाठी आणत जाणार. तोपर्यंत हरे कृष्ण.